साल 1950 ची ही गोष्ट. ब्राझीलच्या ट्रेस कोरासॉन्स या छोट्याशा गावात एका झोपडपट्टी नजीक 10 वर्षाचा एडसन, ज्याला सगळी मुलं डिको ह्या टोपण नावाने हाक मारायची, हा डिको आणि त्याच्याच वयाचे 8-10 मित्र जुन्या बुटातील फाटलेले मोजे आणि कागदाचा फुटबॉल बनवून खेळण्यात मग्न होते. इतर मुलांपेक्षा डिको मात्र जास्तच तरबेजपणे फुटबॉल खेळायचा. त्याच्या पायाला एकदा का तो कागदाचा फुटबॉल लागला की मग गोल निश्चित समजायचा. नेमका त्याच दिवशी फिफा विश्वचषक फुटबॉलचा फायनलचा सामना ब्राझील विरुद्ध उरुग्वे असा सुरू होता. आणि म्हणूनच त्या गावातील सगळी मोठी माणसं आपली सगळी कामे आटोपून बाजूच्या झोपडीत रेडिओवर फुटबॉलची कॉमेंट्री ऐकत बसली होती. तेव्हा डिकोचे वडील देखील त्या झोपडीत बसून कॉमेंट्री ऐकत होते. ब्राझीलच्या टीमने काही चांगली कामगिरी केली की ही मंडळी जोरजोरात ओरडत होती. बाहेर खेळणाऱ्या मुलांना ह्या गोष्टीचं मात्र नवल वाटलं. ही सगळी मुलं कॉमेंट्री ऐकण्यासाठी म्हणून झोपडीत घुसली. पण डिकोला मात्र आत शिरायला जागाच नव्हती. तो झोपडीच्या वर चढून पत्र्याच्या फटीतून कॉमेंट्री ऐकू लागला. पण थोड्याच वेळात दुर्दैवाने ब्राझीलचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभूत झाला. आणि या पराभवाच्या धक्क्याने झोपडीतील सगळी माणसं रडत रडत बाहेर पडली. डिकोचे वडील देखील रडत रडत आपल्या घराच्या वाटेने जाताना डिकोला दिसले. वडिलांना रडताना बघून 10 वर्षाचा डिको सुद्धा रडू लागला आणि आपल्या वडिलांना रडत रडत म्हणाला, बाबा, तुम्हाला मी प्रॉमिस करतो, ब्राझीलसाठी एक ना एक दिवस मी वर्ल्ड कप नक्की जिंकणार. डोळे पुसत पुसत वडील डिकोला म्हणतात, तुझी आई ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे तू अभ्यास कर आणि खूप मोठा साहेब हो, नाहीतर माझ्यासारखंच तुलाही गटार आणि संडास साफ करण्याचं काम मिळेल. दुसऱ्याच दिवशी डिकोची आई एका बंगल्यात झाडू पोछा करण्यासाठी म्हणून डिकोला घेऊन जाते आणि तिथे त्याला ती सांगते, तुझे वडील चांगले फुटबॉल प्लेयर होते, पण एका अपघातात त्यांना पायाला जबर मार लागला आणि तेव्हा कुणीही आर्थिक मदत केली नाही, म्हणून त्यांना फुटबॉल प्लेयर बनता आलं नाही आणि आज गरिबीमुळे त्यांना संडास साफ करावे लागतात. पुढे आई डिकोला सांगते, हे बघ, तू सुद्धा फुटबॉल प्लेयर बनण्याची स्वप्न बघू नको, नाहीतर तुला सुद्धा एक दिवस संडास साफ करावे लागते. आणि आई बंगल्याची सफाई करण्यासाठी म्हणून दुसऱ्या खोलीत निघून जाते. तेवढ्यात त्या बंगल्यात गौरवर्णाची काही फुटबॉल खेळणारी मुले प्रवेश करतात आणि आपल्या फेवरेट फुटबॉल प्लेयर विषयी गप्पा मारू लागतात. साफसफाई करणारा डिको त्यांच्या गप्पांमध्येच तोंड घालून त्यांना म्हणतो, मी सुद्धा मोठा होऊन पेलेसारखाच खेळणार. सगळी मुलं जोर जोरात हसू लागतात, कारण ती मुलं ज्या फेवरेट प्लेयर विषयी बोलत असतात त्याचं नाव पेले नाही तर डिले असतं. ती घमेंडी मुलं डिकोला पेले पेले म्हणून चिडवू लागतात आणि घरात आणखी कचरा टाकतात. तेवढ्यात डिकोची आई तिथे धावत येते आणि त्या गोऱ्या मुलांची माफी मागते आणि साफसफाई करून डिकोला घेऊन निघून जाते. डिको जाता जाता तिथे पडलेलं फुटबॉल टुर्नामेंटचं पॅम्पलेट उचलतो आणि सोबत घेऊन जाऊ लागतो. डिको आपल्या वस्तीत जातो, सगळ्या मुलांना गोळा करतो आणि ती जाहिरात दाखवतो आणि सगळी मुलं त्या टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायचा निर्णय घेतात. मुलं बेडशीटचा कपडा फाडून टी शर्ट बनवतात, सराव करू लागतात. पण ह्या मुलांकडे शूज मात्र नव्हते. शूज नसल्याने बंगल्यातील किंग्स टीमची मुलं ह्या झोपडपट्टीतील मुलांना शूलेस म्हणून चिडवू लागतात. ह्या गोष्टीची डिको आणि इतर मुलांना लाज वाटते. ही मुलं एका घरातून भुईमुगाच्या शेंगाच्या गोण्या चोरून दुकानदाराला विकतात आणि आलेल्या पैशातून जुने शूज विकत घेतात. सरावादरम्यान ती गोरी मुले डिको आणि त्याच्या मित्रांना खूप चिडवतात. डिकोला ते पेले पेले चिडवत राहतात. डिको रागाने एका मुलाला मारतो तेव्हा ती सगळी मुलं डिकोला खूप मारतात. डिको रडत असतो तेव्हा वडील त्याची समजूत घालतात, तुला परिस्थितीचा सामना करावा लागेल, पळून जाता येणार नाही. आणि एक चांगला खेळाडू भांडण न करता आपल्या खेळातून उत्तर देत असतो.
दुसऱ्या दिवशी फुटबॉल टुर्नामेंटमध्ये फायनल मॅच किंग्स आणि शूलेस वन या टीममध्ये हा फायनलचा मुकाबला असतो. ही मॅच पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित असतात. तर सॅन्टोस क्लबच्या वतीने ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू वाल्डिमोर डिब्राटो हे प्रेक्षागृहात उपस्थित असतात. डिब्राटो चांगल्या खेळाडूंना सिलेक्ट करण्यासाठी म्हणून मुद्दाम तिथे आलेले असतात. मॅच सुरू होते. किंग्स टीमच्या घमेंडी मुलांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंच्या यादीत कॅप्टन डिकोचे नाव मुद्दाम पेले असे लिहिले होते. जेव्हा कॉमेंट्रेटर डिकोला पेले म्हणायचा तेव्हा डिकोला मनातून खूप राग यायचा. शेंगा विकून आलेल्या पैशात डिकोचे मित्र जुने शूज घेऊन आले होते, पण हे शूज साईजमध्ये खूप मोठे होते. त्यामुळे डिकोच्या टीममधील मुलांना धावताना अडचण येत होती. डिकोचा खेळही झोपडपट्टीत खेळताना जसा व्हायचा तसा होत नव्हता. बंगलेवाल्या मुलांची किंग्स टीम डिकोच्या शूलेस वन टीमवर भारी पडते. मध्यांतरापर्यंत किंग्स टीमने 6-0 अशी आघाडी घेतलेली असते. डिको मनातून खचून जातो, पण त्याला प्रेक्षकात बसलेले वडील दिसतात. वडील डिकोला धीर देत असतात. डिको पुन्हा जोमाने उभा राहतो, आपल्या टीमला जवळ घेतो आणि शूज काढून फेकून देण्याचा सल्ला देतो. मुलं नवी व्यूहरचना आखतात आणि डिको वस्तीतल्यासारखा खेळ सुरू करतो. एका पासवर गिरकी घेत तो वर्तुळाकार फिरून गोल करतो आणि आता किंग्स टीमला डिकोला रोखणे कठीण होऊन जाते. तो सलग 5 गोल करतो, पण इतक्यात सामन्याची वेळ संपते आणि डिकोच्या टीमला हार मानावी लागते. पण उपस्थित प्रेक्षकांमध्ये मात्र डिको आणि त्याच्या टीमचे विशेष कौतुक होते. प्रेक्षक जोरजोरात पेले पेले म्हणून ओरडू लागतात. किंग्स टीमने फक्त विजय मिळवला होता, पण डिको आणि इतर मुलांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. माजी फुटबॉलपटू वाल्डिमोर डिब्राटो सामना आणि डिकोचा खेळ पाहून आनंदित होतात. ते डिकोच्या वडिलांना आपले कार्ड देतात आणि म्हणतात, डिकोला कधीही माझ्याकडे पाठवा, मी त्याला कोचिंग करेन, असा शब्द देऊन ते निघून जातात. पुढे अशीच 2-3 वर्षे लोटतात. एक दिवस डिकोची आई डिकोला वडिलांसोबत खेळताना पाहते आणि डिकोचे खेळातील कौशल्य पाहून आईला अंदाज येतो की हा मुलगा केवळ फुटबॉलसाठीच जन्माला आला आहे. डिकोची आई वाल्डिमोर डिब्राटो यांच्याशी संपर्क करते आणि त्यांच्या सॅन्टोस फुटबॉल अकॅडमीमध्ये सामील करून घेण्याची विनंती करते. डिब्राटो यांनाही ही गोष्ट आवडते. ते डिकोला आपल्यासोबत घेऊन जातात आणि सॅन्टोस फुटबॉल अकॅडमीत डिकोचे फुटबॉलचे धडे सुरू होतात. पण सॅन्टोस अकॅडमीत आल्यावर डिकोचा मात्र भ्रमनिरास होतो. तेथील मुख्य कोच डिकोला म्हणतात, तू तर माकडाप्रमाणे खेळतो. कोच त्याला ट्रेडिशनल टेक्निक शिकायला दबाव आणतात. ते डिकोला 1950 साली ब्राझीलने हरलेली मॅच दाखवतात आणि सांगतात, या मॅचमध्ये आपल्या टीमने ट्रेडिशनल खेळ केला नाही म्हणून आपल्याला हार मानावी लागली. डिको दिवस रात्र ट्रेडिशनल खेळण्याचा प्रयत्न करू लागतो, पण तो नवखा खेळाडू असल्यासारखा वाटतो. प्रॅक्टिस मॅचमध्ये डिकोची कामगिरी सुमार दर्जाची होते. शेवटी एका रात्री डिको आपली बॅग भरतो आणि रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी म्हणून बाहेर पडतो. इतक्यात वाल्डिमोर डिब्राटो डिकोला पाहतात. डिकोच्या डोळ्यात पाणी येते. तो डिब्राटोना म्हणतो, मला ट्रेडिशनल फुटबॉल नाही जमत. माझ्यापेक्षा इतर मुले चांगली खेळतात. मी सिलेक्ट सुद्धा होणार नाही. त्यापेक्षा मी शाळेत जाऊन शिक्षण घेतो, नाहीतर मला वडिलांसारखेच लोकांचे संडास साफ करावे लागतील. वाल्डिमोर डिब्राटो डिकोच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्याची समजूत काढतात. डिको, तू ज्या पद्धतीने खेळतो त्याला जिंगा स्टाईल फुटबॉल म्हणतात. गुलामीच्या काळात आझादीसाठी आपले पूर्वज याच पद्धतीने फुटबॉल खेळायचे. पण 1950च्या वर्ल्ड कप पराभवाचे कारण जिंगा स्टाईल मानली गेली आणि तेव्हापासून जिंगा स्टाईलने खेळणे म्हणजे पराभव पदरात पाडून घेणे असा समज झाला आहे. वाल्डिमोर यांना सुद्धा या गोष्टीचे मनातून दुःख वाटते, कारण जिंगा स्टाईल ही आपल्या पूर्वजांची देण आहे आणि ब्राझील आता आपल्या संस्कृतीला विसरत चाललाय असं त्यांना वाटत असतं. वाल्डिमोर डिकोला म्हणतात, जिंगा स्टाईलवर तुझी कमांड आहे, तेव्हा तू तुझा नैसर्गिक खेळ कर आणि जगाला दाखवून दे की जिंगा स्टाईल ही जिंकण्यासाठी आहे.
तुझ्या कोचला मी समजावून सांगतो. डिको माघारी फिरतो. दुसऱ्या दिवशी डिको प्रॅक्टिस मॅचमध्ये खेळत असतो. सुरुवातीला एक पास मिस करतो. एका प्लेअरचा धक्का लागून तो जमिनीवर पडतो. इतक्यात त्याला व्हॉल्डिमोर दिसतात. ते जिंगा स्टाईलने खेळण्यासाठी त्याला खुणावतात. डिको उठतो आणि वडिलांनी शिकवलेल्या जिंगा स्टाईलने पास कलेक्ट करतो आणि स्वतःभोवती वर्तुळाकार फिरकी घेतो आणि उलटा होऊन पाय बॉलवर मारतो आणि पहिला गोल करतो. त्याचे कोच बघतच राहतात. डिकोने केलेला गोल त्यांना खूप आवडतो. डिको त्यांच्या जवळ जातो आणि त्यांची माफी मागतो. सॉरी सर, हा शॉट ट्रेडिशनल नव्हता. कोच म्हणतात खूप सुंदर गोल होता, असाच पुन्हा प्रयत्न कर. डिको त्या मॅचमध्ये सलग 4 गोल करतो आणि ही बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि ज्युनियर संघात डिकोची निवड होते. पुढे सलग मॅचमध्ये डिकोचा परफॉर्मन्स हा चांगलाच होत राहतो आणि एक दिवस आणि एक दिवस 15 वर्षांचा डिको ब्राझीलच्या प्रो टीमसाठी सिलेक्ट होतो. याआधी इतक्या कमी वयात कुठल्याही खेळाडूने ब्राझील संघात स्थान मिळवले नव्हते. डिको ब्राझीलच्या घराघरात पोहोचतो. डिकोला सहकाऱ्यांची चांगली साथ मिळत होती. एकदा सुट्टीत डिको आपल्या घरी जातो तेव्हा तो आपल्या वडिलांसाठी एक रेडिओ भेट म्हणून घेऊन जातो आणि दुसऱ्याच दिवशी वडील रेडिओवर बातमी ऐकतात की डिको 1958च्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी ब्राझील संघात सिलेक्ट झाला आहे. वडील जोरजोरात रडू लागतात, कारण कधी काळी वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आज मुलाने साकार केलं होतं. सगळी वस्ती आनंद साजरा करत असते. डिको आपल्या नॅशनल टीमला भेटतो. सगळे आनंदी असतात. तेव्हाच नॅशनल टीममध्ये सिलेक्ट झालेला बंगलेवाला मुलगा जोस डिकोला दिसतो. डिको आणि जोस यांच्यामधील कोणीतरी एक वर्ल्ड कपमध्ये खेळणार असतो. जोसला आपलं युरोपियन बॅकग्राऊंड आणि ट्रेडिशनल खेळावर घमेंड होती. तो जिंगा स्टाईलला जंगली स्टाईल म्हणायचा. त्यातच मुख्य संघाचे कोच जाहीर करतात की या वर्ल्ड कपमध्ये आम्ही ट्रेडिशनल खेळ करणार आहोत, कारण 1950ला आमचा पराभव जिंगा स्टाईलमुळे झाला होता. त्यानंतर कोच डिकोला सांगतात की मी ब्राझीलच्या प्रेसिडेंटला प्रॉमिस केलं आहे की आम्ही जिंगा स्टाईलने खेळणार नाही, आणि डिकोला बजावून सांगतात एखाद्या क्लबसाठी तुझी जिंगा स्टाईल चालली असेल, पण इंटरनॅशनलमध्ये ही तुझी जंगली स्टाईल चालणार नाही. पुढे सरावाच्या सामन्यात जिंगा स्टाईलने खेळताना डिकोच्या पायाला दुखापत होते आणि मीडियामध्ये एकच सवाल उठतो. 1950च्या पराभवानंतरही ब्राझील संघाने धडा घेतला नाही. ते अजूनही जिंगा स्टाईलने खेळतात. डिकोला ह्या गोष्टीचा जबर धक्का बसतो. डिकोचे चेकअप केल्यावर डॉक्टर म्हणतात डिको हा सीझन खेळू शकत नाही. डिको आपल्या आईला फोन करतो. तो रडतो आणि म्हणतो, आई मी चूक केली. मी फुटबॉल प्लेअर झालो. मला वडिलांसारखे संडास साफ करावी लागते. तेव्हा आई त्याला म्हणते, नाही बाळा, हा निर्णय आपल्या सगळ्यांचा होता. तू संधी मिळाली तर सोनं कर. आता डिकोला रिप्लेसमेंट नव्हती. तो संघात राहतो पण खेळू शकत नव्हता. पुढे 1958चा फुटबॉल विश्वचषक सुरू होतो. डिको सगळ्या मॅच टीव्हीवर बारकाईने बघत असतो आणि पाय बरा होण्यासाठी प्रयत्न देखील करत असतो. ब्राझीलची टीम सुरुवातीच्या काही मॅच जिंकते, पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ब्राझीलचा मुख्य प्लेअरच जखमी होतो. आता ब्राझीलच्या कोचकडे डिकोला खेळवल्या वाचून पर्याय नसतो. कोच डिकोला फिट असल्याचं भासवायला सांगतात, पण डिकोचा पाय दुखत असतो. डॉक्टर आणि कोच जिंगा स्टाईलने न खेळण्याचा सल्ला डिकोला देतात आणि डिको स्वतःचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतो. इकडे वस्तीत वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण नैसर्गिक खेळ न करणारा डिको बरेच पास मिस करतो. त्याचा खेळ तितकासा चांगला नसतो, पण एका गोलवर ब्राझील संघ हा सामना जिंकतो आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करतो. पुढे ब्राझील विरुद्ध फ्रान्स या तुल्यबळ संघात सेमीफायनलचा सामना असतो. फ्रान्स सोबतची महत्त्वपूर्ण सेमीफायनलची लढत सुरू होते. अजूनही डिको चाचपडत असतो. ब्राझीलच्या आणखी 2 खेळाडूंना दुखापत होते आणि संघाची अवस्था बिकट होऊन जाते.
मध्यंतरात डिको जोस जवळ जातो, त्याला म्हणतो, जोस तू ट्रेडिशनल चांगला खेळतो आणि तू फिट देखील आहेस, तू जा आणि माझ्या जागी खेळ. त्यावर जोसच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा जोस म्हणतो, डिको, अरे दुखापत माझ्या पायात नाही तर माझ्या डोक्यात आहे. मी इतकी वर्ष स्वतःला युरोपियन समजत आलो, पण आज मला कळलं की मी ब्राझिलियन आहे आणि ब्राझीलचा खरा खेळ हा झिंगा स्टाईल आहे. तू जा आणि खेळ, झिंगा स्टाईलने खेळ. आज कोणाचंही ऐकू नको, फक्त स्वतःच्या अंतर्मनाचं ऐक. आज झिंगा स्टाईल खेळाची गरज आहे. जोशच्या या शब्दांनी डिकोचा आत्मविश्वास आकाशाला गवसणी घालतो. तो सहकाऱ्यांसोबत मैदानात उतरतो, जगाला विसरून जातो आणि एका पासवर वर्तुळाकार फिरकी घेत फुटबॉलवर पाय मारतो आणि वर्ल्ड कपमध्ये आपला पहिला गोल करतो. मैदान पेले पेले घोषणाने दणाणून निघतं. डिको ना डॉक्टरांचं ऐकतो ना कोचचं. फ्रान्स संघाला डिकोला रोखणं कठीण होऊन जातं. फ्रान्स संघाला डिकोला कसा रोखायचा याचा अंदाजच येत नाही. डिको गोलवर गोल करत राहतो आणि ब्राझीलला फायनलमध्ये घेऊन जातो. पण फायनलचा मुकाबला सगळ्यात स्ट्रॉंग समजल्या जाणाऱ्या आणि यजमान असलेल्या स्वीडन सोबत असतो. स्वीडन टीम ट्रेडिशनलमध्ये माहीर होती. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी एकही मॅच गमावली नव्हती. ब्राझीलच्या तुलनेत ही टीम सगळ्या बाजूनी मजबूत होती. शिवाय समोरच्या टीमच्या प्लेयरला दुखापत करायची ही स्वीडनची स्ट्रॅटेजी आतापर्यंत राहिली होती आणि यावेळी त्यांच्या हिट लिस्टवर होता डिको. स्वीडनचा कोच पत्रकार परिषदेत सांगतो, 1950 सारखीच ब्राझीलची टीम यावर्षीही हरणार आहे. तो ब्राझीलच्या खेळाडूंची खिल्ली उडवतो आणि ब्राझीलच्या कोचला मात्र या गोष्टीचं भयंकर वाईट वाटतं. सर्व खेळाडूंचे चेहरे पडतात. आदल्या दिवशी डिको आपल्या वडिलांशी फोनवर बोलतो. वडील डिकोला सांगतात, 1950ला पण असंच झालं होतं, ज्यामुळे ब्राझीलच्या खेळाडूंनी आत्मविश्वास गमावला होता. तुम्ही नैसर्गिक खेळ करा, तू टीमची एकजूट कर, त्यांच्यात आत्मविश्वास जागव. डिको फोन ठेवतो आणि आपल्या टीममध्ये नवी ऊर्जा येण्यासाठी पायाने फुटबॉल उचलतो आणि छातीवर डोक्यावर खेळवतो आणि टीमला चॅलेंज करतो, हे गायज, आपण हा फुटबॉल जमिनीवर न पाडता हॉटेलपासून लाईट हाऊसपर्यंत घेऊन जाऊ शकतो का? सुरुवातीला इतर खेळाडूंना हा मजाक वाटतो, पण जोशने साथ दिल्यावर एक एक खेळाडू बॉल पास देत राहतो, हवेत मारू लागतो आणि जमिनीवर स्पर्श केल्याविना लाईट हाऊसच्या दिशेने जाऊ लागतात. डिकोचा हा फॉर्म्युला काम करतो. सगळे खेळाडू जोरजोरात हसू लागतात. इतक्यात कोच तिथे येतो आणि सगळ्यांना एकत्र बसून सांगतो, ज्याप्रमाणे मी शिकवत आलो त्याप्रमाणे उद्या जर आपण खेळ केला तर आपण यावर्षीही हरणार आहोत. कारण मला कळून चुकलंय की ब्राझीलच्या रक्तात झिंगा स्टाईल आहे आणि ह्या झिंगा स्टाईलमुळेच आपण सर्व एकजूट आहोत. मला माहित नाही उद्या आपण जिंकणार की हरणार ते, पण संपूर्ण जगाला आपली झिंगा स्टाईल उद्या आपण दाखवूया. दुसऱ्या दिवशी संपूर्ण जग 1958च्या वर्ल्ड कप फायनलच्या प्रतीक्षेत होतं. मॅचच्या अगोदर डिको आपलं लहानपणीचं टी शर्ट घालतो, ज्यावर पेले असं लिहिलं होतं. डिकोला आता कळून चुकलं होतं की पेले ही आपली कमजोरी नाही तर ताकद आहे आणि थोड्याच वेळात फायनल मॅच सुरू होते. स्वीडनचे खेळाडू पेलेला टार्गेट करतात. ते पेलेला दुखापत देण्याचा प्रयत्न करतात, पण पेले कसाबसा वाचतो आणि पहिल्या 4च मिनिटात स्वीडनचे खेळाडू आपला गोल नोंदवत एकच धमाका करतात. स्वीडनचे प्रेक्षक मैदान डोक्यावर घेतात, पण काही क्षणातच पेले स्वतःवर फोकस करत झिंगा स्टाईलने खेळू लागतो आणि एक जबरदस्त पास देतो आणि ब्राझीलचा पहिला गोल होतो. मैदान आणि ब्राझीलच्या वाडी वस्त्यांवर जल्लोष होतो. टीव्हीवर सामना पाहणारे पेलेचे वडील उठून नाचू लागतात. झिंगा स्टाईल म्हणजे कोड्यात टाकणारी बॉडी लँग्वेज. नजरेने एक सांगायचं आणि त्याच्या विरुद्ध कृती करायची. स्वीडनच्या खेळाडूंची दमछाक होते. त्यांना काहीच कळत नाही. ब्राझीलचे खेळाडू गोलवर गोल करत राहतात आणि पूर्ण ब्राझीलची जनता वाईट समजल्या जाणाऱ्या झिंगा स्टाईलची स्तुती करू लागते. पेलेच्या वडिलांना ही गोष्ट सुखद होती. ब्राझीलने या सामन्यात स्वीडनवर 5-2 अशी मात करत 1958च्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
ब्राझील खेळाडू आणि प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले, हे सारे पेलेमुळे घडले. पेले हे नाव जगभरात पोचले. पेलेचे आई वडील आणि वाडी वस्तीतील लोकांना अश्रू अनावर झाले. 8 वर्षापूर्वी आपल्या वडिलांना छोट्या डिकोने शब्द दिला होता की मी ब्राझीलसाठी वर्ल्ड कप जिंकेन, आणि फक्त 8च वर्षात पेले बनून हा शब्द पूर्ण केला. सलग 3 वेळा ब्राझीलच्या वर्ल्ड कप विजयात सिंहाचा वाटा उचलणारा, आंतरराष्ट्रीय सामन्यात 92 वेळा हॅट्रिक आणि 1269 गोल करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा, ज्याची लोकप्रियता इतकी होती की नायजेरियातील गृहयुद्धात फक्त पेलेची मॅच पाहण्यासाठी 48 तासांचा युद्धविराम केला गेला होता. शतकातील महान फुटबॉलपटू हा सन्मान मिळवणारा हा जगविख्यात फुटबॉलपटू आहे एडसन अरांतोस डो नासिमेंटो, अर्थात पेले. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज जगविख्यात फुटबॉलपटू पेले यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमधील ट्रेस कॉरासॉन्स या छोट्याशा गावात एडसन अरांतेस डो नॉसिमेंटो म्हणजेच पेले यांचा जन्म झाला. छोट्या एडसनला लाडात सर्वजण डिको म्हणून हाक मारायचे. गरिबीत दिवस काढणारे पेलेचे वडील गटार आणि संडास सफाईचे काम करायचे. आई दुसऱ्यांची धुणी भांडी करत संसाराला हातभार लावायची. बालवयातच पेले यांची फुटबॉल खेळातील प्रतिभा अधोरेखित झाली आणि त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच सॅन्टोस क्लबसाठी खेळायला सुरुवात केली. अवघ्या 1 वर्षात म्हणजेच 16व्या वर्षी त्यांनी ब्राझील राष्ट्रीय संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात गोल करत आपली छाप पाडली. पुढे 1958च्या फिफा विश्वचषकात वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी 6 गोल करत ब्राझीलला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. पुढे 1962 आणि 1970 साली सलग 3 वर्ल्ड कप जिंकणारा हा एकमेव खेळाडू म्हणून उल्लेख होतो. जगात पेले इतकी प्रसिद्धी आज तगायत कुठल्याही खेळाडूला मिळाली नाही. त्यांच्या फॅन्सचे अनेक किस्से सांगितले जातात. असाच एक किस्सा म्हणजे नायजेरियातील गृहयुद्ध. 4 फेब्रुवारी 1969ला नायजेरियात ज्या भागात गृहयुद्ध सुरू होतं त्या ठिकाणी सॅन्टोस क्लबने एक मैत्रीपूर्ण लढत ठेवली होती. विशेष बाब म्हणजे या सामन्यात पेले खेळणार म्हणून दोन्ही गटांनी 48 तास युद्धबंदी केली होती. पेले यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1281 गोल केले, जे आजही मोठा विक्रम मानला जातो. पेले केवळ एक महान खेळाडू नव्हे तर एक सांस्कृतिक सामाजिक दूत म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. फुटबॉलच्या माध्यमातून गरिबी, वर्णद्वेष यांच्या विरुद्ध लढा दिला. निवृत्तीनंतर त्यांनी युनायटेड नेशनचे राजदूत म्हणून काम केलं. एका कृष्णवर्णीय खेळाडूने जगात नाव कमावणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती, पण पेलेने ते शक्य करून दाखवलं. पेले यांनी 3 लग्न केली आणि त्यांना 7 मुलं देखील आहेत. दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी पेले यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगाने एक महान खेळाडू गमावला, पण त्यांच्या आठवणी, त्यांची खेळातील चमक आणि त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. फुटबॉल इतिहासात पेले हे नाव सदैव अजरामर राहील. त्यांची खेळशैली, गोल करण्याची नैसर्गिक क्षमता, मैदानावरील प्रभाव पाहता त्यांना अनेक वेळा द किंग ऑफ फुटबॉल आणि ब्लॅक पर्ल असे गौरविले गेले. जगातील अनेक पुरस्कारांनी पेलेंना सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या जगातील महान खेळाडूला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.